राम राम. नामच्या दशकपूर्ती सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि नामचे सर्वच सदस्य सर्वांना नमस्कार करतो. थोडक्यात प्रास्ताविक सांगतो. मजरू सुल्तानपुरींच्या ओळी, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, लोग जुड़ते गए और कारवां बनता गया, अशी अवस्था नाम फाउंडेशनची गेल्या दशकभरामधली आहे. आदरणीय नाना पाटेकरांच्या मार्गदर्शनाखाली बरोबर 10 वर्षापूर्वी ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी 9 ऑगस्ट रोजी नाम फाउंडेशनची तशी सुरुवात झाली. मराठवाडा आणि विदर्भ येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सांगण्यासाठी ही गोष्ट सुरू झाली. त्यानंतर तिने चळवळीचं स्वरूप प्राप्त केलं आणि 15 सप्टेंबर 2015 पासून आज 10 वर्ष झाली नाम फाउंडेशन अविरतपणे काम करतं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॅटिस्टिक्स आपल्याला सगळे सांगायचे असतील तर थोडक्यात म्हणजे सुरुवातीला आपण 2721 भगिनींना 15,000ची आर्थिक मदत दिली. त्यानंतर लोकसहभाग जसा वर्गणीमध्ये वाढू लागला तशी आपण ती रक्कम 25,000पर्यंत केली आणि जवळपास 2,219 कुटुंबियांपर्यंत ती आपण मदत पोहोचवलेली आहे. दुष्काळाच्या काळात जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करणं ही महत्त्वाची गोष्ट होती. त्या काळात आपण जवळपास 24 ट्रक भरून चारा पाठवला. बहुतांश लोकांना नाम फाउंडेशन हे मराठवाड्यापुरतं किंवा विदर्भापुरतं मर्यादित आहे अशी माहिती आहे, पण ते फारसं खरं नाही आहे. म्हणून ह्या प्रस्तावनेची इथे आपण सोय केलेली आहे. दुष्काळामुळे शहरात आलेल्या म्हणजे हे मी त्या काळातलं सांगतोय, जवळपास 2,000 गावकऱ्यांसाठी अन्नछत्राची व्यवस्था नाम फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या मातीतून उगम पावलेली नाम फाउंडेशन ही संस्था नाही तर ही एक आता चळवळ झालेली आहे. म्हणजे बऱ्याच जवळपास 50 ते 52 क्षेत्रांमध्ये नाम फाउंडेशननी भरीव अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील MGM विद्यापीठामध्ये जवळपास 69 विद्यार्थ्यांनी विविध फॅकल्टीजमध्ये नाम फाउंडेशनच्या वतीनं विनामूल्य शिक्षण घेऊन त्यातील बरेच जण स्वतःच्या पायावर उभे आहेत. आज त्यातील काही जण आलेत का नाम फाउंडेशन नोकरीला लागले, शिकून नोकरीला लागले आणि नामसाठी ते सुद्धा कार्यरत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नामनी साधलेली जलक्रांती महाराष्ट्रभरात. तर यामध्ये 198 नद्या पुनरुज्जीवित करण्यात आल्या, 515 ओढे व नाले खोलीकरण रुंदीकरण, जवळपास 1284 पाझर तलावातला गाळ काढून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आली. 26 धरणांमधील गाळ काढून जलसाठा वाढवण्यात आला. 38 गावांमध्ये 185 किलोमीटर लांबीच्या चाऱ्या CCT डीप CCT खणण्यात आले. त्यामुळे काय परिणाम झाला याविषयी आदरणीय नानाजी भाष्य करतील. जलस्रोत वाढल्यामुळे विहिरी आणि वॉटर टेबल सगळा वाढला आणि त्यामुळे मॉडर्न फार्मिंग गट शेतीचा विस्तार, शेतीचे नवनवीन प्रयोग सुरू झाले. दुष्काळ आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करत असतानाच पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी सारख्या भागात पूर आणि चक्रीवादळाचा जेव्हा कहर झाला त्यावेळी नाम फाउंडेशननी 50 गावांना तातडीने मदत पोहोचवली. जवळपास 72 कुटुंबांना घरासाठी पत्रे पुरवले. आवश्यक किराणा, जीवनावश्यक वस्तूंचं वाटपही केलं. 4,000हून अधिक लोकांपर्यंत ॲम्ब्युलन्स सेवा पोहोचवली. गावात जो गाळ साचला पुरामुळे तो काढण्यासाठी तातडीने मशिनरी उपलब्ध करून दिली. मृत जनावरांचे व्यवस्थापन आणि कचऱ्याच्या निपटाऱ्यासाठी जवळपास 17,000हून अधिक कुटुंबियांना अन्नधान्याच्या किट्स वाटप केलेलं आहे. तर मला असं वाटतं की ह्यातून बऱ्याच गोष्टी म्हणजे आता जालना जिल्ह्यामध्ये आमची एक भोरडी नदी आहे, तर भोरडी आणि सदा कोरडी असं तिला म्हटलं जायचं. जवळपास 1,000 एकरवरच्या बागा शेतकऱ्यांनी तोडून टाकल्या होत्या दुष्काळामुळे आणि 2015 साली आपण भोरडी नदी पुनरुज्जीवित केली
आज तिथे जवळपास 2000 एकरवर फळबागा आणि खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावर जी आर्थिक क्रांती झाली त्याचे साक्षीदार तिथले सरपंच भाऊसाहेब घुगे आपल्या बरोबर आज इथे बसलेले. भाऊसाहेब, एकदा सगळ्यांना नमस्कार केला. तर भोरडी नदीचं अशा पद्धतीने 198 नद्यांचं पुनरुज्जीवन केल्यामुळे आणि वैयक्तिक गाथा तर नाम फाउंडेशनच्या सांगण्यासारख्या खूप आहेत. म्हणजे विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यामधल्या चंदाताई झांबरेंना आपण एक पिठाची गिरणी दिली आणि त्यांचं आयुष्य उभं राहिलं. खरं तर छोट्या छोट्या मदतीतून आयुष्य उभं राहण्याची ही मोठी कहाणी आहे. म्हणजे ती खरं तर गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी आहे. त्यानंतर आपण वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात करंजी गावच्या कुसुमताईंना 2 शेळ्या दिल्या. म्हणजे आपल्या मनाची उदारता कशी असते. कुसुमताईंना 2 शेळ्या दिल्या, त्यानंतर कुसुमताईकडे 10 शेळ्या झाल्या. त्यानंतर कुसुमताईंनी पुन्हा स्वतःकडच्या 2 शेळ्या गरजू महिला दिसली की तिला देण्याची प्रथा सुरू केली, जी आजवर चालू आहे. आणि मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट. बीड जिल्ह्यामध्ये नळवंडी नावाचं एक गाव आहे, जिथे बद्रीनारायण मोटरकर नावाच्या शेतकऱ्याने प्रशासनाला पत्र लिहिलं होतं आत्महत्या करण्याविषयी आणि माझ्या मुलांना सांभाळा असं विचारण्याविषयी. आणि जेव्हा आम्ही बीडला मदतीसाठी गेलो होतो त्यावेळी आम्ही मोटरकरांना भेटलो आणि त्यांना म्हणलं की तुम्ही आत्महत्या केली तर हा प्रश्न सुटणार नाही, तुमच्या कुटुंबासाठी नवीन प्रश्न उभा राहील. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांच्या मुलाला 12वीला 83% मार्क आहेत आणि मुलीला 10वीला 97% मार्क आहेत. तर त्यांना मी शिकवू शकत नसेल तर माझ्या जगण्याचा काय उपयोग आहे. त्यांना आम्ही म्हणलं की आपण बघूया, आपण एकत्रित मिळून उभं करूया. आणि आज असं आहे की बद्रीनारायण मोटरकरांची मुलगी, जिला 10वीला 97 मार्क होते, ती आज कोल्हापूरच्या MBBS महाविद्यालयातनं डॉक्टर झाली. आणि आज ती आणि तिचे बाबा दोघेही तो आनंद जीवनाचा घेता आहेत. वैयक्तिक गोष्टी आता यवतमाळला घाटंजीमधला कैलाश चव्हाण नावाचा शेतकरी, ज्याने 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला पण 3ही वेळा तो वाचल्यानंतर नाम फाउंडेशनच्या वतीनं आपण म्हणलं की देवाची सुद्धा इच्छा नाही आहे की तुम्ही आत्महत्या करावी, तर आपण तुमच्या जगण्याचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न करू. त्यांना काही शेळ्या दिल्या, त्या वर्षीचं शेतीपूरक साहित्य दिलं आणि आज त्यांच्याकडे 47 शेळ्या आहेत. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातले उत्तम पिकं ते घेतात. ते म्हणले आता मला जगण्याचा मार्ग सापडला, कोणी आत्महत्या करत असेल तर नामचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीन. कोविडच्या काळातही नाम फाउंडेशननी दुर्गम भागामध्ये जवळपास 11,000हून अधिक लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या. त्या शक्य झाल्या त्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षक वर्गाच्या मदतीने. त्यांनी हा महत्त्वाचं योगदान. म्हणून नाम फाउंडेशन हे कुणा एकाचं नाही आहे, जो प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे त्या प्रत्येकाचं नाम फाउंडेशन आहे. नाम ही सर्वांची मिळून लोकांनी लोकांसाठी चालवलेली एक माणुसकीची चळवळ आहे असं या निमित्ताने आवर्जून सांगावं असं वाटतं. महाबळेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त 105 गावांना नाम फाउंडेशननी दत्तक घेऊन शेतकऱ्यांना पुन्हा शेतीत आणलं. नाम बियाण्यांची बँक आपण एक प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये 1600 शेतकऱ्यांना उत्तम बियाणं, योग्य खत आणि ऑर्गॅनिक शेतीचं मार्गदर्शन मिळतं. याशिवाय एकल महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी जवळपास 1200हून अधिक शिलाई मशीन, डाळ मिल, शेळ्या, म्हैस पालन हे सर्व उपक्रम महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी. आता मुरबाडमध्ये ठाण्याच्या भांगवाडी नावाचं एक टोकावरचं गाव आहे, जिथे आदिवासी सगळे असतात. त्या आदिवासींना उन्हाळ्यामध्ये पाण्याचा खूप प्रश्न होता. तर नाम फाउंडेशनच्या मदतीने आदिवासी बांधवांच्या मदतीतून आपण टोकापर्यंत पाणी नेण्याचं काम केलं. आज त्या सर्व आदिवासी लोकांचाच नव्हे तर त्यांच्या जनावरांच्याही पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. मला वाटतं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि सांगण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. दुसरं, नाम फाउंडेशन महाराष्ट्रापुरतंच मर्यादित आहे का तर नाही. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण, तळकोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भामध्ये गडचिरोलीपर्यंत सुद्धा आपलं काम आहे. गडचिरोलीमध्ये उल्का प्रकल्प आपण राबवला होता, ज्यामध्ये तेंदूपत्ता आणि कवठापासून ॲडिशनल व्हॅल्यूच्या गोष्टी तयार करून महिलांचं सबलीकरण नाम फाउंडेशनच्या वतीनं. याशिवाय चंद्रपूरच्या जंगल भागात असणाऱ्या आदिवासी महिलांना
मोहापासून फक्त दारू बनते हा समज खोडून काढण्यासाठी, मोहापासून वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी मशिनरी उपलब्ध करून नाम फाउंडेशनच्या वतीनं दिली. तर हे महाराष्ट्रापुरतं काम नाही आहे, म्हणून ही प्रस्तावना मी करतोय. महाराष्ट्राबाहेर लेह लडाख येथे नामच्या वतीने 15 ठिकाणी वॉटर ATM बसवण्यात आलेलं आहे आणि हुतात्मा जवानांच्या पत्नींना त्यातून उत्पन्न मिळेल अशी व्यवस्था नाम फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलेली आहे. जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला उरी जिल्ह्यातील 27 शासकीय शाळा आपण दुरुस्तीसाठी घेतल्या आहेत. त्यामध्ये शाळेचं सुशोभीकरण, मुलांना गणवेश, शालोपयोगी साहित्य देतो आहोत. 14 शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधून देतो आहोत. बारामुल्ला येथे चिनार नौजवान क्लब हे आर्मीतर्फे युवकांसाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देतं. त्यासाठी लागणारं साहित्य नाम फाउंडेशन मार्फत देण्यात येतं. तिथे युवकांसाठी सुसज्ज कॉम्प्युटर लॅब सुरू करण्यात आलेली आहे. मध्य प्रदेश प्रशासन, वन विभाग मध्य प्रदेश आणि नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पेंच व्याघ्र प्रकल्पात आदिवासी युवकांसाठी कॉम्प्युटर लॅब सुरू केलेली आहे, ज्यामुळे आदिवासी समाजातील मुलांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण मिळतं आहे. तिथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी बियाणे बँक हा प्रकल्पही राबवण्यात येतोय. छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यामध्ये प्रशासन आणि नाम फाउंडेशन मिळून जलसंधारणाच्या कामासाठी सामंजस्य करार झालेला आहे. झारखंड राज्यातील जमशेदपूर येथे अतिदुर्गम 15 गावांमध्ये टाटा मोटर्स आणि नाम फाउंडेशन मिळून तलावांची निर्मिती करत आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर, झाशी, बांदा, प्रयागराज जिल्ह्यामध्ये लोकसहभागातून तलावांचे खोलीकरण, गाळ काढणे इत्यादी कामे नाम फाउंडेशनच्या मार्फत सुरू आहेत. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील मल्लावरम आणि पुसाळापाडू या 2 गावांमध्ये लघु पाटबारे बांधण्याचा प्रकल्प नाम फाउंडेशन यांनी लोकसहभागातून आणि तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातून करण्यात येतो आहे. आसाम राज्यातील धेमाजी जिल्ह्यामध्ये मिस्सामारी नदीचे पुनरुज्जीवनाचे काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवरील सहभाग घेत असताना आर्मी बरोबर वृक्षारोपणात सहभाग घेतला. NDRFचे जवान आपण बघतो सगळीकडे, जेव्हा मोठी विचित्र परिस्थिती तयार होते त्यावेळी मदतीसाठी NDRFचे जवान जातात, पण मुळात त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय काय हा प्रश्न जेव्हा आदरणीय नानांना पडला त्यावेळी NDRFच्या जवानांसाठी 5 मोठ्या बसेस, व्हॅन आपण तयार केल्या, ज्यामध्ये 50 जणांच्या जेवणाची सोय, स्वयंपाक करण्याची सोय असेल आणि त्याशिवाय राहण्याची, विश्राम करण्याची सोय असेल, अशा 5 गाड्या आपण दिलेल्या आहेत. तर नाम फाउंडेशनचं सर्व विविध